खूप शिकले या घरात राहून, स्वतःबद्दल, लोकांबद्दल. बाकी त्या रेस्ट्रिक्शनमध्ये, त्या प्रेशरमध्ये माझा पेशन्स लेवल व्यवस्थित चेक झाला, माझं एन्ड्युरन्स माझा चेक झाला, टास्क खेळायला मला खूप मजा यायची. तर एक ओव्हरऑल खरंच खूप छान प्रवास होता. बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा तू कोणाला भेटलीस? माझ्या दादा आणि वहिनीला भेटली, हे माझे जे मॅनेजमेंट टीम आहे त्यांना भेटली. बाकी कोणाशी भेट आतापर्यंत झाली नाही. गेल्या शुक्रवारी तू एपिसोड बघितला होता शुक्रवारचा, त्याच्यामध्ये विशाल आणि अनुश्री बोलत होती का आपण प्राजक्ता का सपोर्ट करतोय, त्याबद्दल तू काय बोलशील नेमकं? ते मलाही कळलं नाही आणि माझ्या समोर मी त्या घरात तेव्हा होती, आय थिंक तेव्हाच ते बोलणं झालंय. आणि विशालनी मला जनरली जेव्हा तो माझ्याबद्दल डिस्कस करतो तो मला येऊन सांगायचा, हे त्यांनी सांगितलं नाही तर मला ते कळलं नाही आणि मला थोडंसं वाईट वाटलं. बिग बॉस घरात खूप कॅमेरे असतात, काय काही सदस्य कॅमेऱ्यासाठी खेळतात का खरंच? हो, करतात आणि ते दिसून येतं. ओके. तुझी आणि करणची सगळी मैत्री ही सगळ्या महाराष्ट्राने बघितली, ही मैत्री आता ही कायमस्वरूपी असंच असणार का काय होणार तुझं आता बाहेर आल्यानंतर? मला खरंच माहित नाही की कायमस्वरूपी असणार ते. आपण कायमस्वरूपी काहीही असणार का नसणार आपण सांगू शकत नाही या जगामध्ये. पण ती खूप अशी प्युअर मैत्री आहे आणि खूप नॅचरल आमचा तो बॉन्ड झाला आमच्या सगळ्यांमध्ये. इनफॅक्ट बांधणीची पूर्ण गँग आहे, आमची ग्रुप आहे, त्या सगळ्यांचा खूप नॅचरल फ्लो होता एकमेकांजवळ. आणि ती लोक माझी एक काय म्हणतात सेफ स्पेस बनली होती त्या प्रेशरवाल्या आणि त्या अशा घरात ज्यात कोणी कोणाबद्दल काहीही बोलतंय, त्यात अशी लोक ज्यांच्यासमोर मी बनून व्यक्त होऊ शकत होती किंवा ट्रस्ट करू शकत होती, ती लोक होती. एका फळाच्या टास्कमध्ये करण तुझ्या हातावर का मारत होता जेव्हा तुम्ही बाजूला बसते दोघ जण? हो, ती त्याची सवय होती आणि ती सगळ्यांबरोबर तो करायचा. जास्त करून तो माझ्या आणि सचिन दादा बरोबर करायचा. तो सचिन दादाला खूप मारून मारून पळायचा आणि मलाही तो तसं करायचा. आणि तिकडे तो मला डिस्ट्रॅक्ट करत होता, त्या जे गेम झाले त्याच्या मध्ये तो मला मारत होता आणि मी त्याला थांबवत होते की नको करूच, नाही तर बिग बॉस खूप रडतील. आणि लहान मुलांसारखं त्याचा ते गेम चालू होता आणि त्याला जसं एडिट करून दाखवलं गेलंय बाहेर, ते अगदी कपाळावर हात ठेवण्यासारखं आहे की काय होतं आणि काय दाखवत आहे, मसाल्यासाठी काही कराल का, असं झालं. जाताना बिग बॉस घरातून जेव्हा करण एक्झिट झाला तेव्हा प्रत्येक स्पर्धकाला तो बोलला काही प्रजातीची काळजी घ्या आणि ते जाता तुझ्या नजरेमध्ये नाही बघितलं, त्याचं कारण काय होतं? आता याचं कारण तर तो करणच सांगू शकतो, पण काळजी आम्हा सगळ्यांनाच एकमेकांसाठी होती. आणि ते दोघे पहिले होते जे आमच्या ग्रुपमधनं एलिमिनेट होत होते, करण आणि आयुष. आणि त्यांनाही असं वाटत होत असेल की यार ही एकटी पडणार तर नाही, कोणी राहील का नाही हिच्याबरोबर. तर तोच त्याचा एक उद्देश असेल की आपली मैत्रिणी एकटी नको पडायला. कारण त्यांनी हे पण जाणून घेतलं होतं की मी इमोशनल मुलगी आहे आणि माझा इमोशनचा कोणी गैरफायदा नको करायला, हा त्याचा उद्देश असेल मला असं वाटतं. तुझ्या मते बिग बॉस घरातील खरं स्पर्धक कोण आणि फेक स्पर्धक कोण? प्रिटेन्शियस तर खूप लोक आहेत त्या घरात आणि बोलतात काही आणि करतात काही, असं खूप लोक तिकडे करतात. तर मला असं वाटतं मोस्टली सगळे त्याच गेममध्ये आहेत जे खरे नाही आहेत ते दाखवत आहेत. मला चूक करून सुद्धा जे बोलतात की हां आम्ही असाच आहे किंवा मी अशीच आहे, तशी लोक जास्त पटतात रॅदर देन तुम्ही बोलताय खूप छान छान आणि करताय काहीतरी ऑपोजिट, त्या लोकांना मी समजू शकत नाही. तर त्यापैकी जी लोक आहेत ती काटा गँगची जास्त आहे, जे प्रिटेंड काहीतरी करतात आणि करतात काही आणखी. पण नाव कोण खरं आणि खोटं? म्हणजे तेच जे तुम्ही असं म्हणाला कॅमेरासाठी, तर मला असं वाटतं की तन्वी जे प्रभूशी बोलत असते ती प्रभूशी बोलण्यापेक्षा जास्त स्वतःबद्दल जेव्हा ती सांगत असते, जी तिची केअर आहे ती खरंच पोचते आमच्यापर्यंत की ती खरंच केअर करते प्रभूसाठी. पण ती जे स्वतःबद्दल सांगत असते ती प्रभूला न सांगता ते कॅमेराला सांगत असते, असं आम्हाला खूपदा जाणवलंय. कारण प्रभू ऐकून घेतो आणि तो काहीच प्रश्न करत नाही. दुसरं म्हणजे आरबी काय खरं आणि काय खोटं हे मला कळलंच नाही, कारण तो माझ्याशी छान बोलायचा आणि मलाच टार्गेट करायचा. तर त्याने मला खूप कन्फ्यूज केलं आणि तो स्वतःच्या खूप गोष्टींना कॉन्ट्रॅडिक्ट केलं आहे त्यांनी की मला फॉर एक्झाम्पल मला हे आवडत नाही की गेम रद्द व्हावे, पण त्यांनीच खूपदा असं केलं आहे की गेम रद्द केला आहे, टास्क रद्द केले आहेत. मला कोणाच्या कॅरेक्टरवर कोणी गेलेलं आवडत नाही, पण जेव्हा त्याच्यासमोर इतकं दुसऱ्यांच्या कॅरेक्टरबद्दल बोललं जात होतं तेव्हा तो उभा राहिला नाही. किंवा बिग बॉसने सांगितलं की कात्री अलाउड नाही आणि ते कात्री आणूनच ते टास्कमध्ये कापणं, तर तो आपल्या गोष्टींपेक्षा खूप कॉन्ट्रॅडिक्टिंग ऍक्शन्स करायचा, म्हणून मला तो बिलकुल कळला नाही.
तू आता राकेश बापटचं नाव घेतलंस. राकेश बापटची तुझी मैत्री 2-3 तिसरा आणि चौथा आठवड्यात चांगली होती मैत्री तुमच्या दोघांची, नंतर ती दूर दूर गेली. याचं कारण काय होतं? मला असं वाटतं ग्रुप डायनामिक्स. कारण पहिल्यांदा त्यांनी जेव्हा मला नॉमिनेट केलं तेव्हा त्यांनी करणनी त्याला ते क्रॉस मारलं होतं. जो एक क्रॉस मारण्याचा टास्क होता लाल ह्याच्याने, तर करणनी त्याला मारलं होतं. त्या रागात त्यांनी मला नॉमिनेट केलं होतं, जे अगेन मला कळलं नाही की तुला त्याचा राग आला तर त्याला नॉमिनेट करायचा, तू मला का नॉमिनेट करतोयस. मग त्याच्यानंतर त्यांनी मला नॉमिनेट केलं आणि तो इमोशनल झाला माझ्याजवळ येऊन, तो व्यक्त झाला की मी हा असा नाही आहे, मी गेमसाठी मला करावं लागतंय. मी त्याला विचारलं की तू हा एक ग्रुप डायनामिक्समुळे करतोय का. त्याचं उत्तर त्याचं होतं की मला सांगता येणार नाही. तर ते मला कळलं की ग्रुपमध्ये डिस्कस झाले, एक डिसिजन झाले आणि त्यामुळे त्यांनी तो कॉल घेतला. राकेश म्हणजे राकेश बापटवर खरं म्हणजे प्रेम करते एकतर्फी. ते प्रेम खरं आहे का आपलं, काय एकतर्फी प्रेम आहे का? म्हणजे एकतर्फी प्रेम करते ती, ते प्रेम गेमसाठी करते का मग वल्लीसाठी करते आपलं? आता हे तर राखीलाच सांगता येईल. राखी जी माझ्याशी व्यक्त झाली आहे त्यात तिचं ना एक कॉम्बिनेशन असतं. एक तर राखी खरंच मनाची प्रेमळ आहे, तिला खूप प्रेम हवंही असतं, तिला खूप अटेन्शन हवं असतं आणि तिच्याकडे खूप प्रेम आहे देण्यासाठी. तेच ॲस्पेक्ट आहेच, ते एक ॲस्पेक्ट आहेच. दुसरं म्हणजे तिला ड्रामाही खूप आवडतो, म्हणून ती सगळ्या गोष्टींना ओव्हर द टॉप ड्रामाटाईज करते. तिसरं म्हणजे ती गेमसाठी काहीही करू शकते, एंटरटेनमेंटसाठी काहीही करू शकते, हे ती स्वतःच स्वीकार करते. तर असं नाही की ते सगळंच फक्त गेमसाठी किंवा सगळंच ड्रामा आहे किंवा त्यात काहीही खरं नाही असं मला नाही वाटत. पण किती खरं आहे हे ती राखेत सांगू शकते. बिग बॉस घरात तुझी खास जवळचे मित्र कोण आणि का? माझे जे ग्रुप होतं, माझं बाल्कनी ग्रुप, तेच माझे खास जवळचे लोक. त्याच्यानंतर राखीशी मी खरंच जुळले. विशालने नेहमी माझ्याशी छानच राहिलाय, छान बोललाय, पण अशा काही गोष्टी जसं चावी त्यांनी मला न देणं किंवा हे आत्ताच्या त्या 2 एपिसोड्समध्ये जो जसं बोलला, त्यामुळे मला आता काही वाटायला लागली काय माहिती तो गेमसाठी तोही माझ्या पाठीमागे जातोय असं मला वाटतं. कालचा तू एक एपिसोड बघितला असेल, तन्वी बोलले की त्यांनी एक विधान केलं तन्वीनी. ते विधान खरं खूप घराबाहेर जायला आधी पाहिजे, म्हणजे तू जायला पाहिजे होती आणि नंतर की साखर वाटून काहीतरी हे करते, त्याबद्दल तू काय सांगशील? तन्वीला नेहमीच काय माहिती का मी नजर तिच्या तिला आवडलं नाहीये का, ती जेलस होती का काय मला माहिती. माझं कॅल्क्युलेशन त्या दिवशी वर जातं जेव्हा हे लोक सगळे एकटी पडली होती, त्यांना कोणीही आपल्या ग्रुपमध्ये घेतलं नव्हतं आणि ते एकटी लोक जी होती त्यांनी मिळून एक ग्रुप बनवला. म्हणजे तन्वी, आरबी, दीपालीताई आणि प्रभू जे कोणातच नव्हते त्यांनी मिळून एक ग्रुप बनवला. तेव्हा मला आरबीने येऊन शेअर केलं होतं की त्याला असं वाटतं की मी स्ट्रॉंग कंटेंडर आहे, मी इंटेलिजंट आहे आणि तो मला टॉप 5 टॉप 2 मध्ये बघतो, असं त्याने आरबीनी ग्रुपमध्ये सांगितलंय. मला असं वाटतं त्या गोष्टीनंतर तन्वीला खटकायला लागली असेल मी, किंवा वाटायला लागली असेल की हिला सर्वात आधी काढलं पाहिजे कारण माझ्या ग्रुपच्या माणसाला तसं वाटतंय, असं माझं कॅल्क्युलेशन आहे. बाकीचं तर तीच सांगू शकते. राखी तुला 5 म्हणजे 5 मध्ये टॉप मध्ये तुला बघत होती, त्याचं कारण काय असणार? कारण राखी मला असं वाटतं हे कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी. कारण की राखीनी 19 सीझन्स केले, 19 सीझन्सचे कंटेस्टंट बरोबर डील केलंय, बघितलं आहे की कोण गेमसाठी काय करतं आणि कोण कसं खरं आहे का नाही आहे. गेम तिला व्यवस्थित कळतो कारण एवढा एक्सपिरियन्स आहे. तर तिला हे वाटणं की मला गेम कळतो किंवा मी मास्टर माइंड आहे किंवा मी टॉप 5 मध्ये आहे, हे खरंच माझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट आहे आणि खूप मला ते आवडलं आहे. आता जे शेवटचं तुझं नॉमिनेशन झालं त्यावेळेस काय झालं? नेमकं सागरने तुझा हात होता त्याच्यावर होता, नंतर सागरने वाजवला, नेमकं त्यावेळेस काय झालं तुमच्या दोघांमध्ये? आमचं खूप एक लांब कॉन्व्हर्सेशन झालं आणि सागरदाराशी माझा 2 महिन्याचा बॉन्ड होता आणि त्या घरात 2 महिने एकामेकांबरोबर काढणं म्हणजे खूप वर्षांची ओळख, असं एवढं तुम्ही क्लोज येता. सागरदादाला मी कधीच इमोशनली खूप व्यक्त होताना बघितलं नव्हतं या क्षणाच्या आधी, पण त्या दिवशी ते लेटर तुमच्या मुलीकडनं आलं, तो जेव्हा डायरेक्ट आपल्या नीजवरच गेला, ते माझ्यासाठी खूप एक भावुक क्षण होता. त्यानंतर सागरदादाने मला हे म्हटलं होतं की त्या आधीच्या तू 2 ह्याच्यामध्ये सेफ झाली आहे आणि मी डेंजर झोनमध्ये गेलाय, तर मी करू का, हा त्याचा एक प्रश्न होता माझ्या डोक्यात. आणि माझ्या आईचं पत्र आले आणि आई एक असं शब्द आहे जे आपला सगळ्यांच्या मनाच्या सगळ्यात जवळचं ती फिलिंग आहे आणि शब्द आहे. तर ह्या 2-3 गोष्टी मिळून माझ्यासाठी खूप कठीण होतं एक डिसिजन घेणं की मी माझ्यासाठी मला आईचं पत्र वाचायचं आहे, पण सागरदादा एवढे इमोशनल होते आणि माझं सागरदादाचं बॉन्ड पण आहे. शेवटी आमचं डिसिजन झालं की ठीक आहे, तू आईचं पत्र वाच आणि बजर दाब. मी बजर दाबायला जातच होती, ऑब्व्हियसली मी इमोशनल होती म्हणून मी स्लो करत होती.
तितक्यात सागरदादांनी लवकर कर म्हणून असं माझ्या हातावर हे केलं. पण ते माझ्यासाठीच होतं, ते स्वतःसाठी नव्हतं. पण ते संचालकांनी काहीतरी ऑपोजिटच सगळं एवढं डिस्कशन ऐकून सुद्धा त्यांनी एक विपरीत असं ते हे दिलं. आणि त्याच्यामुळे मला वाईट वाटलं की तुम्ही ऐकत होता. आम्ही दोघांनी म्युच्युअली डिसाईड केलं की मी आईचं पत्र वाचणार. आणि मग ती फिलिंग की आता मला आईचं पत्र वाचायला मिळणार नाही, ती मला खूप वाईट वाटली. त्याच्यानंतर ती इमोशन्स गेल्यानंतर असंही वाटलं की अरे यार, सागरदांनी म्हटलं होतं तरी मी का नाही केलं, मी मूर्ख दिसणार का. तर ते सगळ्या गोष्टी मिळून ते तिकडे जेव्हा आपण असतो ना, ते कठीण असतं. बाहेरनं जज करणं, कोणावर बोट दाखवणं हे खूप सोपं पडतं. पण तुम्ही जेव्हा त्या क्षणात राहाल, जेव्हा तुमचं कोणी व्यक्ती आहे तुमच्या समोर आणि त्याचं पत्र तुम्हाला फाडायचंय, ते कठीण होऊन जातं. तुझ्या मते बिग बॉस घरचे विजेता कोण होऊ शकतं? मला नाही माहित आता, कारण आताही खूप लोक उरली आहेत. काय डायनॅमिक्स चेंज होतात, काय होतात मला माहित नाही. माझी इच्छा खूप होते की मी ती ट्रॉफी जिंकावी. तर आता मी नाहीच आहे, तर कोणी जिंकावे. जाता तर तुझे एक फेवरेट गाणं होते का सॉन्ग? तुमचं फेवरेट गाणं सांगा. मी सकाळपासून एवढी गाणी गायली आहेत की आता माझ्या डोक्यात एकही गाणं नाही. तुझं एक तुझा अरे नाही, तुम्ही सांगा. अरे यार, मग मला नाही सुचत असं. चांगलं होतं, एकदम मराठी गाणं होते. तू आतमध्ये बिग बॉसच्या घरात बोलली ती गाणं सगळ्यांनी तुझ्या हे केलं, सगळ्यांनी तुझ्याबद्दल प्रशंसा केली, छान गाणं होतं. गणपती बाप्पाचं ओके. तुझं मागतो मी आता, मागतो आता, तुझं मागतो मी आता, मागतो आता, माझं द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता, मागतो मी आता, तुझं मागतो मी आता. थँक्यू. Thank you.